आज त्या लाईफमध्ये आणि ह्या लाईफमध्ये काय लिंकेज आहे, कशी अप्लाय होते, पास्ट लाईफ आणि रिग्रेशन थेरपी. ओके. सो आता बघा, प्रोग्रेशन म्हणजे पुढे जाणं, रिग्रेशन म्हणजे मागे जाणं. हिप्नोथेरपी टेक्निक वापरून तिला तिच्या अंतर्मनात जेव्हा डोकवायला मदत केली, त्यावेळी असं लक्षात आलं की मुळात कोणता प्रोग्रॅम सुरू आहे. कारण ह्याच्याबद्दल जे गैरसमज आहेत ना, ते खरंच दूर होणं गरजेचं आहे. त्यामुळे मागे बघणं, भूतकाळात बघणं, ही प्रोसेस खूप सुंदर आहे आणि ह्यात जबरदस्त ताकद आहे. नमस्कार, महा MTV गप्पांमध्ये आपलं स्वागत. आपण जेव्हा आजच्या जन्माविषयी बोलत असतो तेव्हा आपल्या आजच्या जन्माबरोबरच आपल्याला मागच्या जन्माचाही ठोकताळा कायम भोगावा लागतो. आपण मागल्या जन्मामध्ये काय पापं केली आहेत, काय पुण्य केलंय, याचा सगळा सारासार विचार आपल्याला या जन्मात करावा लागतो आणि आपला हा जन्म त्याच पद्धतीनं जात असतो. हा नक्की मागच्या जन्माचं गणित आहे काय? अर्थात याला नाव आहे पास्ट लाईफ रिग्रेशन. हे पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे नक्की काय आहे, आजच्या जगामध्ये ह्याची किती गरज आहे आणि याच पास्ट लाईफ रिग्रेशनमुळे आपलं उद्याचं आयुष्य अर्थात आपलं भविष्य कसं सुखकर होणार आहे, या सगळ्यासाठी आपण आज गप्पा मारणार आहोत पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट आणि माइंड कोच मेघना जोशी यांच्याबरोबर. मेघना जोशी या स्वतः MBA असून गेली अनेक वर्ष त्यांनी पास्ट लाईफ रिग्रेशन आणि माइंड कोच म्हणून काम केलं आहे आणि सध्या त्या यावर कार्यरत आहेतच. तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या काही असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. पण पास्ट लाईफ रिग्रेशन बद्दलचे अनेक प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि पास्ट लाईफ रिग्रेशन समजून घेण्यासाठी आपण आज मेघना जोशी यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. मेघना मॅम, तुमचं महा MTV मध्ये मनापासून स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलावल्याबद्दल आणि विषयाला हात घातल्याबद्दल. अर्थात पास्ट लाईफ रिग्रेशन खरं तर 3 शब्दांची थेरपी आहे, बरोबर. पण पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे नेमकं काय? ओके, आपण हीच फोड करूया आणि पुढे जाऊया. पास्ट लाईफ आणि रिग्रेशन थेरपी. ओके. सो आता बघा, प्रोग्रेशन म्हणजे पुढे जाणं, रिग्रेशन म्हणजे मागे जाणं, बरोबर. सो इंट्रोस्पेक्शन, रिफ्लेक्शन याला मानवी जीवनात फार महत्त्वाचं स्थान आहे. बघा, म्हणजे जेव्हा जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी स्पष्ट होतात. मी काय चुका केल्या, मी कुठे कमी पडलो, का कमी पडलो, पण नुसतं आपल्याबद्दल नाही, पण समोरच्याबद्दल, की तो माझ्याशी का वाईट वागला, मुद्दाम वागला का त्याचा स्वभावच तो आहे आणि मी सोडून देऊ. तर ह्या अशा अनेक गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात जेव्हा जेव्हा आपण चिंतन करतो, आत्मपरीक्षण करतो त्यावेळी. आणि मग अशा वेळी आपला दृष्टिकोन बदलतो आणि वी स्टार्ट ॲक्सेप्टिंग थिंग्स. ओके. त्यामुळे मागे बघणं, भूतकाळात बघणं, ही प्रोसेस खूप सुंदर आहे आणि ह्यात जबरदस्त ताकद आहे. अच्छा. हां, आणि त्यामुळे आम्ही क्लायंट जेव्हा जी काही समस्या घेऊन येतो त्या अनुषंगाने मागे 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 जातो, त्याच्या या आयुष्यात हील करतो. आणि बघा, जेव्हा आपण टाईम आणि स्पेस ह्या 2 एलिमेंट्सच्या पलीकडे जातो, हीच प्रोसेस टाईम आणि स्पेस या एलिमेंट्सच्या पलीकडे करतो, त्याला पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणतात. ओके. सो हीच मागे जाण्याची प्रोसेस, करंट लाईफ आणि मग बरोबर. पास्ट लाईफ रिग्रेशन. आता मुळात अजून एक चौथा शब्द आहे थेरपी. ओके. बरोबर. सो मुळात थेरपीला लोक काय येतात, हम्म. मनुष्य हा कायम लॉजिक शोधत असतो. अगदी खरं. मी एफर्ट घेतले, मला यश मिळालं. आज मला यश नाही मिळालं कारण मी कुठेतरी कमी पडलो. मी कमी पडलो हे जर तो ॲक्सेप्ट करत असेल तर तिथे कुठेही प्रॉब्लेम नाही, तो समाधानी असतो. बरोबर. पण जेव्हा त्याला वाटायला लागतं की मी सगळी मेहनत घेतली बट लाईफ इज अनफेअर, माझ्यावरच अन्याय होतोय, तिथे प्रॉब्लेम्सना सुरुवात होते. ओके. मी मेहनत घेतोय पण सगळे माझ्याच मागे लागले आहेत. मी स्ट्रेस घेत नाही, मी फार पॉझिटिव्ह आहे, पण प्रॉब्लेम्सचा महामेरू माझ्याच समोर कायम असतो, दुसरे जण मला त्रास देत आहेत. सो मी खूप ट्राय करतोय पण मला ते जमत नाहीये, कळतंय पण वळत नाहीये. ओके. आणि त्यामुळे म्हणजे अगदी कम्प्युटरच्याच भाषेत सांगायचं झालं तर मी एक नवीन प्रोग्रॅम माझ्या कम्प्युटरमध्ये लोड करायला, रन करायला ट्राय करतोय, पण तो काही मला जमत नाहीये, ओके. कारण जुने प्रोग्राम्स कुठेतरी सुरू आहेत. आणि अशा वेळी लोक जेव्हा थेरपीला येतात तेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या मनात डोकवायला मदत करतो, त्यांच्या अंतर्मनात, की ओके. कोणते असे जुने प्रोग्राम्स सुरू आहेत ज्यामुळे आज तुम्हाला नवीन प्रोग्राम्स लोड करता येत नाहीत आणि तुमच्या ध्येयापर्यंत, जे काही तुमचं ध्येय आहे, तुमचा स्वभाव बदलणं, भीती घालवणं, जे काही ध्येय आहे त्याच्यापर्यंत तुम्हाला का पोचता येत नाहीये ते शोधायला मदत ओके. करतो. पण ह्याचबरोबर तुम्ही आणखीन एक शब्द वापरला होता, अंतर्मन. सध्या अंतर्मन आणि बाह्यमन या 2 कॉन्सेप्ट लोकांना शब्दांनी माहिती आहेत, प्रकृती किंवा वास्तव त्याचं माहिती नाही. तर मला या दोन्ही कॉन्सेप्ट जरा समजावून सांगा ना. नक्कीच. सो आपलं मन, आपण जर त्याचे 2 भाग केले तर बाह्य मन किंवा सचेत मन आपण ज्याला म्हणू,
तो एक जस्ट कॉन्शियस माइंड, एक 10 ते 12% एवढाच भाग आहे. हम्म. आपला मेन मोठा भाग आहे तो म्हणजे अंतर्मन, जो 88 ते 90% आहे. बर. आता विचार करा, 88 ते 90 म्हणजे तो 9 पट मोठा आहे आणि अच्छा. 6000 पट प्रभावशाली आहे. बर. विच मीन्स आपण जेव्हा म्हणतो की मी मनाने हे ठरवलंय, विल हम्म. पॉवरनी मी हे ठरवतोय, असं ऍक्च्युली आपलं अंतर्मन हा सुपर बॉस किंवा बिग बॉस म्हणूया त्याला, अच्छा. तो बिग बॉस आहे. बर. आणि जेव्हा बाह्य मनाचं तर्कशास्त्र आपण सोकॉल्ड म्हणतो की ते काम करत नाहीये, ते का काम करत नाही? कारण अंतर्मनाचंच राज्य तिथे असतं. बरोबर. अंतर्मन इतका प्रभावी असतो, इतकी त्याची पकड असते की वी आर बिंग ड्रिव्हन कॉन्स्टंटली बाय अवर सबकॉन्शियस माइंड. ओके. आणि जेव्हा आम्ही अंतर्मनात त्या व्यक्तीला, त्या क्लायंटला डोकवायला मदत करतो, म्हणजे आम्ही त्याला हे शोधायला मदत करतो की आज तुमच्या अंतर्मनात कोणते विचार सुरू आहेत, तुम्ही कोणते असे निष्कर्ष काढले आहेत स्वतःबद्दल, ज्यामुळे आज तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आहात. ओके. कारण विचार हे सगळ्या समस्यांचं मूळ आहे. ओके. जसे विचार तशा भावना, हम्म. तशी ऊर्जा, आणि अच्छा. त्याप्रमाणे आपली कृती घडते. ओके. सिमिलरली जसे विचार तशा भावना, हम्म. तशी ऊर्जा, आणि त्याप्रमाणे इव्हन फिजिकल बॉडीवर आपल्याला आजार यायला लागतात. अच्छा. So सगळ्याचं मूळ आहे विचार. बर. त्यामुळे आम्ही क्लायंटना अंतर्मनात डोकावून कोणते असे विचार आहेत, कोणते असे जुने प्रोग्राम्स आहेत जे अजून सुरू आहेत, बर. ज्यामुळे नवीन प्रोग्राम्स लोड होत नाहीयेत, हम्म. ते शोधायला मदत करतो. आणि मग कधी कधी ते मूळ विचार या जन्मात बालपणात जातील, अच्छा. म्हणजे करंट लाईफ रिग्रेशन. ओके. कधी ते गतजन्मात जातील, पास्ट बर. लाईफ रिग्रेशन, त्याचं मूळ गतजन्मात असेल, ओके. सुरुवात तिथून होत असेल. हम्म. किंवा कधी ते विचार कुणा दुसऱ्याचेही असू शकतील जे त्या व्यक्तीने ग्रहण केलेत, म्हणजे फॉरेन बर. एनर्जी. या वेगवेगळ्या अँगल्सनी आम्ही काम करतो. बर. थोडक्यात वी फॉलो द इश्यू. ओके. आम्ही टेक्निक ठरवत नाही की चला आज पास्ट लाईफ करूया. जेव्हा क्लायंट एखादा प्रॉब्लेम घेऊन येतो, वी हम्म. फॉलो द प्रॉब्लेम, वी फॉलो द ओके. इश्यू, अँड टेक्निक्स फॉलो वन बाय वन ग्रॅज्युअली. ओके. मग आता जेव्हा गतजन्माचा आपण विचार करतो किंवा पास्ट लाईफ रिग्रेशन हे जेव्हा आपण म्हटलं जातं, तेव्हा गतजन्म आणि हा जन्म ह्याचं नातं कसं असतं आणि कशा पद्धतीनं ते कनेक्ट असतं? नातं खूपच सुंदर आहे. याच्यात मेन आहे आपला कर्म हा कॉन्सेप्ट येतो. बर. गतजन्माच्या कर्मांमुळे आपण म्हणतो की आपले जे काही समस्या ज्या काही आहेत त्या गतजन्माच्या कर्मांमुळे आहेत. बर. तर आपण हे थोडं जाणून घेऊया. आता कर्म म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कर्म मीन्स कंटिन्युटी, किंवा कर्म मीन्स माय एनर्जी कमिंग बॅक टू मी. साधं एक बॉल आणि बॉलचं उदाहरण घेऊ आपण. ओके. मी आज चेंडू फेकला एका भिंतीवर, तो माझ्याकडे परत येणार आहे. आता हा बॉल म्हणजे माझे विचार, माझी कृती, माझे अच्छा. शब्द, त्यामागचा हेतू, आणि वॉल म्हणजे कर्म. सो मी जे फेकणार आहे ते माझ्याकडे कर्म नावाचे प्रोफेसर, कर्म नावाचे अच्छा. टीचर परत देणार आहे. बर. दॅट एनर्जी इज गोइंग टू कम बॅक टू मी. ओके. अनेक म्हणजे शालेय भाषेत सांगायचं झालं तर तो एक पेपर आहे जो आपल्याला ओके. सोडवावाच लागतो. बर. आपण त्यात पास नाही झालो, कुठेही फेल झालो, इथे एटीकेटी अलाउड नसते. अच्छा. तो क्लिअर करावाच लागतो. तो बर. जोवर आपण क्लिअर करत नाही, पुढल्या इयत्तेत आपण जात नाही. बर. आणि जे काही आपल्याला धडे घ्यायचे असतील, जे काही अनुभव घ्यायचे असतील, जे काही शिकायचं असेल, जोपर्यंत आपण ते शिकत नाही ते सुरूच राहतं. ओके. आणि पुढल्या जन्मात पेपर देणं सुरूच राहतं. आता कर्माचा विषय आलाय म्हणून आपण थोडंसं जन्म, मृत्यू, बरोबर. माइंड, बॉडी, सोल ह्याच्याबद्दलही थोडंसं बोलूया. सो जेव्हा आपलं शरीर लोप पावतं, आपण मृत्यू पावतो, तेव्हा शरीर नष्ट होतं. ओके. पण ज्या काही अनप्रोसेस्ड थॉट्स आहेत, ओके. अनरिझॉल्व्ड स्ट्रॉंग इमोशन्स, स्ट्रॉंग भावना, अटॅचमेंट्स, ह्या सगळ्या तशाच राहतात. आपण त्या जाण्यापूर्वी सोडवत नाही. ओके. आणि त्याची एक एनर्जी, कार्मिक एनर्जी तिथे साठलेली असते. बर. त्याचे ठसे तसेच राहतात, त्याचा अवशेष तसाच राहतो. आणि नंतर जेव्हा पुढल्या जन्मी म्हणजे आत्मा जेव्हा एक नवीन शरीर धारण करतो आणि अवतरतो पृथ्वीवर, तेव्हा ती जुनी कार्मिक एनर्जी घेऊन पेपर द्यायला सुरुवात होते. जिथे आपण ओके. पेपर सोडला तिथे सुरुवात होते. बर. त्यामुळे जो रूल शाळा कॉलेजमध्ये आहे तोच या पृथ्वीवरच्या शाळेत आहे. कर्मा नावाची टीचर आहे जी आपल्याला पेपर देत राहणार. आपण जोवर आपले धडे शिकत नाही, आणि ते धडे फार सोपेही असतात बरं का. म्हणजे मला शिकायचे पळपुटेपणा कसा नाही करायचा, जोवर मी तो शिकत नाही, माझ्या आयुष्यात एक अत्यंत खडूस बॉस, टीका करणाऱ्या व्यक्ती, मला मदत सहाय्य न करणारे घरातले, हे येतच राहणार. कारण मी पळपुटेपणा
पळपुटेपणावर मात करणं शिकायचंय मला. बरोबर. गेल्या जन्मात मी तो विचार तिथे सोडला मृत्यू पावण्यापूर्वी. सो आज मला तिथून सुरुवात होणार आहे. ओके. सो हे धडे म्हणजे काही फार कठीण नाही, फार सोपे धडे असतात. ओके. रादर कर्मा नावाच्या टीचर आपल्याला सारखी ऑपॉर्च्युनिटी देत असतात. बरोबर. बाबा हे घ्या, पेपर द्या, अगदी आता खरंय. तरी सॉल्व्ह करा आणि पुढे जा. त्यामुळे ही आपल्याला एक सुंदर बरोबर. ऑपॉर्च्युनिटी असते. तुम्ही आता मगाशी कर्म किंवा कर्म नावाचा पेपर हम्म. आणि शाळा आणि टीचर हे जे सगळं सांगत होता, तर तेव्हा माझा एक प्रश्न याच्याच अनुषंगाने असा आहे की तुम्ही जेव्हा लोकांचे प्रश्न सोडवता, जेव्हा तुमच्याकडे क्लायंट येतात, तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा किती सखोल विचार करावा लागतो आणि यासाठी तुम्ही मला एखादं उदाहरण सांगाल का? हो, नक्कीच. उदाहरणं तर भरपूर आहेत. आपण एक उदाहरण घेऊनच मी कशी थेरपी करते, कसं त्यांना समजावते याकडे वळूया. सो एक माझ्याकडे अत्यंत यंग मुलगी आली होती. कॉर्पोरेटमध्ये काम करत होती, बरं. हुशार, मेहनती आणि भरभर वर तिला जायची इच्छा होती. ओके. पण प्रॉब्लेम असा होता की जेव्हा तिला एखादा प्रोजेक्ट मिळायचा ज्याच्यात तिला लिडरशिप रोल मिळायचा किंवा आज तू त्या प्रोजेक्टची इन्चार्ज आहेस अशी ती नेमली जायची, ती कच खायची. काहीतरी तिला व्हायचं आणि तिला भीतीच वाटायची. बर. किंवा सिनियर्सच्या समोर तिला प्रेझेंट करायचंय, बोलायचंय त्यांच्या समोर. इनफॅक्ट त्याच्यामुळे त्यांना कळणार आहे की तिचं कर्तृत्व किती आहे आणि बरोबर. तिला पुढे त्याचा फायदाच होणार आहे हे तिच्या बाह्य मनाला, लॉजिकला कळत होतं. पण अंतर्मन काही तिला सहाय्य करत नव्हतं. प्रचंड टेन्शन यायचं. दुसऱ्यांना रिक्वेस्ट करायची, प्लीज यावेळी नाही, नेक्स्ट क्वार्टरला मी करीन, बर. तुम्ही करा. ओके. किंवा आजारपणच यायचं, घरात प्रॉब्लेम यायचे, काही ना काहीतरी अडथळे यायचे. ओके. सर्टिफिकेशन केलं, त्यानंतर ती परीक्षा द्यायच्या वेळी नेमकी आजारी पडायची. अच्छा. So काहीतरी असं व्हायचं आणि ती पुढे जात नव्हती. तिला कळत होतं की हे बदल घडवणं स्वतःमध्ये गरजेचं आहे, पण काही जमत नव्हतं. ओके. खूप ट्रेनिंग्स केली, विल पॉवरनी ठरवलं, पण काही जमत नव्हतं. आणि अशा वेळी ती माझ्याकडे आली. बर. हिप्नोथेरपी टेक्निक वापरून तिला तिच्या अंतर्मनात जेव्हा डोकवायला मदत केली, त्यावेळी असं लक्षात आलं की मुळात कोणता प्रोग्रॅम सुरू आहे, तर तिचं यश या ओके. कल्पनेबद्दल तिचे काहीतरी निष्कर्ष तिने काढले आहेत. बर. यश, अपयश, यश रादर याच्याबद्दल तिने काही निष्कर्ष काढले होते. ओके. मग ते या जन्मात अशा इन्स्टन्सेसमध्ये किंवा अशा घटनांमध्ये जे तिने निष्कर्ष काढले होते त्याच्यावर थोडं काम केलं. ओके. आपण आज पास्ट लाईफ बद्दल बोलतोय, त्यामुळे मी थेट त्याच्याकडे वळते. नंतर जेव्हा आम्ही पास्ट लाईफकडे वळलो तेव्हा तिची अशी एक पास्ट लाईफ आली जिथे ती राणी होती, बर. पटराणी होती. अच्छा. आणि त्यामुळे बिचारी एकटी पडली होती. तिच्या महालात ती एकटीच होती. अच्छा. आणि पूर्ण आयुष्य तिचे हे विचार सुरू होते मनात की मी का राणी आहे, का एवढ्या या पदावर आहे, त्यामुळे मी एकटी आहे. बर. यश मिळणं, मोठं पद असणं म्हणजे एकटेपणा. सबंध आयुष्य अतोनात दुःखात तिने घालवलं. ओके. आणि मृत्यू पावताना सुद्धा तिचे हेच विचार सुरू होते की नाही, याला अर्थ नाहीये. मोठं यश असणं, आपण मोठ्या पदावर असणं म्हणजे आपण एकटे पडतो. बर. यापेक्षा आपण जर थोडेसे खाली असलो तर लोकांचा सहवास मिळतो, आनंद मिळतो, आपण लोकांमध्ये मिसळू शकतो, एक भाग होऊ शकतो. आणि अच्छा. ह्या विचारांमध्ये ती मृत्यू पावली. ओके. आता बघा, जेव्हा ह्याचं तिला आत्मदर्शन झालं, या घटनेत ही पास्ट लाईफ जेव्हा तिने फार जवळून पाहिली, अनुभवली, तिला सेन्स झाली, त्यावेळी गोष्टी फार बदलल्या, खटकन बदलल्या. ओके. कारण आणि मग आम्ही एक टेक्निक फॉलो करतो जिथे मग त्यांना ते का गोष्टी अशा घडल्या, आज त्या लाईफमध्ये आणि ह्या लाईफमध्ये काय लिंकेज आहे, कशी अप्लाय होते, मग तिथे काय शिकायचं होतं, काय सोडायचं होतं, आता मी काय शिकू शकते, काय लिंक आहे, हे एका पर्टिक्युलर पद्धतीने आम्ही तेच चिंतन, आत्मपरीक्षण आम्ही त्या प्रोसेसमध्ये, त्या स्थितीत करतो. बर. आणि मग ते झाल्यावर, तिथून ती हील झाल्यावर आज ती फारच सुंदर करते. आज ती एका कॉर्पोरेटमध्ये ब्रँड मॅनेजर आहे आणि इंडिपेंडेंटली एक ब्रँड ती हँडल करते. बर. आणि खूप खूप छान रीतीने ती मोठमोठे निर्णय घेते. CEO आणि बोर्डच्या समोर ती इंडिपेंडेंटली तिचे विचार मांडते. व्हेरी नाईस. त्यामुळे फारच आनंद होतो जेव्हा अशा घटना घडतात, गोष्टी बदलतात. बरोबर. तुम्ही आता हा जो अनुभव सांगितला ह्याच्यामध्ये तुम्ही एका व्यक्तीला तिच्या पास्ट लाईफ मधल्या सगळ्या ज्या खाचाखुचा होत्या त्या काढून, तिचे जे भीती होती ती काढून टाकली. बरोबर. पण मुळात सगळ्यात माझा बेसिक प्रश्न असा होतो की लोकांना पास्ट लाईफ रिग्रेशन असं म्हटलं कीच भीती वाटते. म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्याच्या आधीची जी भीती असते ही कशी काढायची?
म्हणूनच मी सुरुवात ह्याच्यानेच केली की आज मी खूप खूप धन्यवाद तुमचे की आज बरोबर. मला बोलावलं आणि या विषयाला हात घातलात. कारण ह्याच्याबद्दल जे गैरसमज आहेत ना ते खरंच दूर होणं गरजेचं आहे. बरं. इनफॅक्ट ही इतकी सुंदर प्रोसेस आहे की ह्याच्यानी फार डीप बदल बरं. घडतात. सो काही गैरसमज मी 2-3 सांगते. एक म्हणजे सगळ्यात महत्वाची भीती असते लोकांना. बापरे, मी तिथे जाऊन अडकून पडले तर, मग मी परत बरोबर. नाही आले तर, मग बरोबर. मी पास्ट लाईफमध्येच अडकले तर. नंबर 1 ही भीती हम्म. असते. दुसरी असते, बापरे, अशी कुठली तरी पास्ट लाईफ उघडली जी फारच दुःखी, मी गरीब होते आणि पैसे नव्हते, खायला प्यायला नव्हतं, फारच दुःखी लाईफ होती, तर मग मी त्या दुःखातच अडकून पडले तर ते कोण पुन्हा अनुभवणार? आत्ताच एवढे प्रॉब्लेम्स आहेत, पूर्वीचे प्रॉब्लेम्स का बरं बघायचे? अच्छा. कधी कधी गमतीत मला लोक हेही म्हणतात, आत्ताच प्रॉब्लेम्स कमी आहेत का, की अगदी पूर्वीचेही खरंय. प्रॉब्लेम आता उधार घेऊन आपण पुढे पुढे जायचं आहे? जायचं. सो अशा काही हे असे बरोबर. गैरसमज आहेत. सो एक म्हणजे मी सांगेन, पास्ट लाईफ नुसती बघणं, पाहणं, ती अनुभवणं हम्म. हे सुद्धा खूप म्हणजे कथॅरेटिक आहे. एक इंग्लिश म्हण सांगते, रिलिव्हिंग इज रिलिव्हिंग. तुम्ही जेव्हा Correct. पुन्हा अनुभवता, पुन्हा त्या भावना त्या तुम्ही जेव्हा व्यक्त होता तेव्हा तुम्ही मुक्त होता. बरोबर. आणि त्या लेवलवर ह्या डीप अवस्थेत जेव्हा तुम्ही जाऊन मुक्त होता तेव्हा फार सुंदर बदल घडतात. दुसरं म्हणजे जेव्हा तुम्हाला कारण कळतं की अच्छा हे असं झालं माझ्या बाबतीत त्या आयुष्यात सुद्धा, कारण माझी इथे इथे चूक झाली. बरं. मी हे शिकायला हवं होतं पण मी शिकलो नाही. हम्म. आणि म्हणून तिथे चूक झाली. तीच शिकवण आता मला इथे अप्लाय अगदी करायची आहे. आणि सडनली तो जो एक ना आहा मोमेंट असतो, हम्म. तुम्हाला दुसरं कोणी समजावायची गरजच नसते, कारण तुमचं तुम्हाला आत्मदर्शन होतं, बरोबर आहे. तुमचं तुम्हाला ज्ञान मिळतं. आणि त्यामुळे हे जे चिंतन, मनन, आत्मपरीक्षण जे मी सांगते ना, ही तीच प्रोसेस आहे जी आपण वारंवार करत आलोय, असतो. ही त्या लेवलवर जाऊन करतो. त्यामुळे जेव्हा आपल्याला गोष्टींच्या मागचं कारण कळतं ना, म्हणजे कधी कधी आपल्याला होतं, का घडतंय माझ्या बाबतीत हे असं, कळतंय बरोबर. पण वळत नाही. मी म्हटल्याप्रमाणे हम्म. कॉन्शियसली मी ट्राय करतेय, पण बरोबर. सबकॉन्शियस मध्ये काहीतरी वेगळंच सुरू आहे, होत ओके. का नाहीये. तेव्हा लॉजिक जेव्हा मिळतं ना, ह्यात सुद्धा सुंदर लॉजिक मिळतं. अगदी खरं. त्या लाईफमध्ये हे झालं म्हणून हे होत आहे. सो बेसिकली कॉज आणि इफेक्ट जेव्हा कळतो, लॉजिक कळतं, त्यामुळे लाईफ मग मॅजिक बिजिक सगळं निघून जातं. लॉजिक येतं, पुन्हा तुमच्या हातात चॉईसेस येतात, तुम्ही ठरवू शकता यंदा या आयुष्यात आता मला काय बदल घडवायचा आहे, काय वेगळे अनुभव, काय वेगळ्या पद्धतीने आता मला रिस्पॉन्ड करायचं आहे, रिॲक्ट नाही करायचं आहे. ओके. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःचा निर्णय घेता, मी म्हटल्याप्रमाणे गोष्टी बरोबर. बदलतात. आणि दुसरी गोष्ट जी मी म्हटली की लोकांना भीती असते की मी अडकून पडले तर, बरोबर. असं होत नाही. फिजिकली तर तुम्ही तिथेच आहात. इनफॅक्ट या जन्मातलं कॉन्शियस किंवा बाह्य मन आपण त्याचाच आधार घेऊन त्याचीच बुद्धी वापरून आपण प्रोसेसिंग करतोय रे. बरोबर. त्यामुळे कुठेही तुम्ही दुसरीकडे परप्रांतात किंवा दुसऱ्या भूमीत किंवा टाइम मशीनने वेगळेकडे कुठे जात नाही. तुम्ही ऍक्च्युली इथेच आहात, इथेच असता. ओके. आणि तुमचं या जन्मातलं कॉन्शियस माइंडची प्रोसेसिंग पॉवर घेऊनच आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये डोकावून काम करतो. बरोबर. पण हे करत असताना आता पास्ट लाईफ रिग्रेशन हे कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम्सवर किंवा कुठल्या कुठल्या समस्यांसाठी आपण वापरू शकतो, किंवा ही थेरपी कुठे कुठे वापरू शकतो? बघा, जिथे जिथे मन आहे तिथे तिथे हिप्नोथेरपी, पास्ट लाईफ बरोबर. रिग्रेशनचा वापर होतोच. त्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स, म्हणजे मी म्हणते हार्डवेअर सोडला तर जिथे जिथे सॉफ्टवेअर आहे बर. सगळे प्रॉब्लेम्स. सो अच्छा. मानसिक प्रॉब्लेम्स, राग, द्वेष, भीती, असूया, फिअर, फोबिया, ओके. त्यानंतर काही इमोशनल प्रॉब्लेम्स, म्हणजे मानसिक इमोशनल रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, प्रोफेशनल प्रॉब्लेम्स, की Okay. बाबा मला भीती वाटतेय, मी कॉन्फिडंट नाहीये, मला माझं मत स्ट्रॉंगली मांडता येत नाही, बरोबर. पळपुटेपणा करतो ऑफिसात, हे असे प्रॉब्लेम्स. ओके. तिसरी म्हणजे आध्यात्मिक प्रगती, माझा लाईफ पर्पज काय आहे, या जन्मात मला काय शिकायचं आहे, अशी या पद्धतीने आध्यात्मिक Okay. प्रगती होऊ शकते. आणि बरं. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक समस्या देखील. बर. आता बघा, माइंड असं म्हणतात, हां. माइंड इज द इनविजिबल बॉडी अँड बॉडी इज द विजिबल माइंड. बरोबर. आपल्या शरीरात आपलं जे मनात सुरू आहे चक्र, ते शरीरात दिसायला लागतं. बरोबर. ते सगळं बॉटल अप होतं आणि हळूहळू आपल्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम होतात. सो अवयवांची सूज, ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉइड, किडनी प्रॉब्लेम्स, अच्छा. सिस्ट, सगळे प्रॉब्लेम्स. मी म्हटल्याप्रमाणे हार्डवेअर इश्यूज सोडले, सो मी जन्मतः मला एखादा पायच नाहीये, हात नाहीये, मी अधू आहे, बरोबर. मला बरं. दृष्टी नाहीये, हे हार्डवेअर प्रॉब्लेम्स सोडले तर
सगळे सॉफ्टवेअर प्रॉब्लेम्स हे हिप्नोथेरपी, पास्ट लाईफ रिग्रेशनने सॉल्व्ह होऊ शकतात. अच्छा, म्हणजे नॉट ओन्ली माइंड, तर शरीरावरती जे काही आपल्याला जाणवणारे प्रॉब्लेम आहेत हे सुद्धा पास्ट लाईफ अगदी अगदी. आणि अशा रिग्रेशन. कितीतरी केसेस माझ्याकडे अशा सुद्धा आहेत बर, जिथे फिजिकल प्रॉब्लेम्स, आणि त्या तर फारच आनंद देऊन जातात मला आणि त्या व्यक्तीला बरं. सुद्धा, कारण लगेच रिझल्ट दिसतात आपल्याला. अच्छा. पण मग आता मला सांगा की हे पास्ट लाईफ रिग्रेशनचे हे सेशन्स कसे असतात आणि ही थेरपी कशा पद्धतीनं वर्क केली जाते? हो. एखादी इवन फिजिकल प्रॉब्लेमची एखादी केस स्टडी मी तुम्हाला सांगू इच्छिते, आणि आपण त्यानंतर ह्याकडे देखील वळूया. अगेन एक बाई होत्या 50च्या आसपास. बर, त्यांना अत्यंत ट्रॅव्हल सिकनेस किंवा मोशन सिकनेस बर. म्हणतो ना, की प्रवासात मळमळ, उलटी, नॉशिया, चक्कर येणं हे व्हायचं अनेक वर्ष. बर. आणि त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं की हे आता ओके. माझ्या म्हणजे हे घेऊनच मी पुढे जाते. जाणार. गोळी घ्यायची, झोपून जायचं आणि प्रवास कंटिन्यू करायचा. पण हळूहळू काय व्हायला लागलं, त्या गोळीचा प्रभाव होणं कमी झालं. बर. गोळी घेऊन सुद्धा त्यांना त्रास वाढू लागला त्यांचा, आणि इतका वाढू लागला की मुंबईतल्या मुंबईत सुद्धा एक 10 किलोमीटर अंतर जायचं असेल, बर. सपाट फ्लॅट हायवेचा रस्ता, तरी देखील त्यांना त्रास होऊ लागला. बाप रे. विचार करा किती आयुष्य बदलून गेलं त्यांचं. बरोबर. अनेक गोष्टी ट्राय केल्या, त्यांनी प्रयत्न केले, पण काही तसं यश मिळेना. बर. परमनंट किंवा कायमस्वरूपी असे बदल काही झाले नाहीत. त्या आल्या. अगेन मी म्हटल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या अंतर्मनात डोकावून कोणती इमोशन आहे, मी म्हटल्याप्रमाणे बॉडी इज द इनव्हिजिबल माइंड, मनात काय सुरू आहे ज्यामुळे शरीरात आज हे मोशन सिकनेस ट्रिगर झालंय. बर. सो ती भावना आधी आम्ही शोधून काढली. ओके. आम्ही शोधून काढली म्हणजे मी त्यांना ती भावना शोधायला मदत केली. ओके. आणि एकंदर असं लक्षात आलं की त्यांनी फार जास्त बाउंड्रीज किंवा स्वतःभोवती बंधनं लादली होती की हे अच्छा. असंच झालं पाहिजे. शिस्त, अत्यंत शिस्त, म्हणजे ओव्हर शिस्तबद्ध आयुष्य, बरं. घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या त्या व त्यांचं सबंध कुटुंब. ओके. काही गोष्टी ज्या 15 दिवसांनी चालतील नाही त्या आधीच झाल्या पाहिजेत. फारच जास्त प्रमाणात बंधनं घातली होती त्यांनी बरं. स्वतःभोवती. ही इमोशन आम्ही हळूहळू मी म्हटल्याप्रमाणे आधी करंट लाईफ रिग्रेशन बरं. करून या जन्मातलं काम केलं, आणि नंतर अशी त्यांची एक पास्ट लाईफ ओपन झाली, त्यांना अशी दिसली ज्याच्यात त्या एक अत्यंत श्रीमंत ती व्यक्ती होती. बर. श्रीमंत बाई, अमाप पैसा, हाताला हात म्हणजे मदतीला भरपूर मदतनीस हाताशी, बर. पैशात लोळत होत्या, हवी ती अच्छा. साधनं, हव्या त्या गोष्टी होत्या, आणि कशाचीच फिकीर नव्हती. बेफिकीर जीणं, बर. वाटेल ते खाणं, कितीही पिणं, कुठेही फिरणं, बर. आणि काही बंधनच नाहीत. आणि त्यामुळे आजारपणं, एवढी आजारपणं की शेवटी एक त्यांचा शरीराचा अवयव कापावा लागला. हो. कारण वाटेल ते खाणं, वाटेल तसं राहणं, वाटेल ते जगणं, वाटेल ती व्यसनं असणं, अशी ती लाईफ त्या जगल्या होत्या. बर. आणि त्यामुळे शेवटी मी म्हटल्याप्रमाणे शरीराचा एक अवयव कापावा लागला. आणि त्या आयुष्यात जेव्हा त्या मृत्यू पावल्या तेव्हा शेवटी त्यांना असं जाणवलं की हे बरोबर नाही, आपण चुकीचे वागलो. बर. बंधनं नसती, आज बंधनं असती तर माझं आयुष्य बदललं असतं. आज मी बेफिकीर जगले, त्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. आणि त्यामुळे बंधनं ही पाहिजेतच, चांगली ओके. कडक बंधनं पाहिजेत. अच्छा. आता बघा किती हे विजडम, किती त्यावेळी तो जो त्या व्यक्तीला जेव्हा या पास्ट लाईफ मध्ये पाहिल्यावर जे काही ज्ञान मिळालं, जी काही ती भावना ज्यात मुक्त झाली, त्या जिथे कुठे त्या बाई अडकलेल्या तिथून त्या मुक्त झाल्या, आणि त्यामुळे सहजरित्या त्यांचं जीवन बदललं. आणि मला सांगायला खूप खूप आनंद होतोय, त्या हिमाचलला गेल्या आणि तिथून त्यांचा फोन आला की हिमाचलच्या ट्रिपमध्ये मला काहीही त्रास झाला नाही, गोळी सुटली, आणि हा परमनंट रिझल्ट झालेला आहे. बरोबर. त्यामुळे शारीरिक समस्यांवर सुद्धा हिप्नोथेरपी, पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी फार उत्तमरित्या काम करते. अच्छा, आता मी थोडंसं तुमच्याकडे वळते. म्हणजे खरं तर हे मी आधी विचारायला पाहिजे, पण म्हटलं की आपण यावेळेस उलटे सिक्वेन्सनी काम करूयात. याचं कारण असं की प्रत्येकाला आता पास्ट लाईफ रिग्रेशन बद्दल काम करावं असं वाटतंय, शिकावं असं वाटतंय. तुम्ही स्वतः खरं तर MBA आहात, आणि तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळलात? मी MBA आहे. मी साधारण 2 दशकं कॉर्पोरेटमध्ये काम करत होते, आणि तिथे सुद्धा मी HR मध्ये होते, जिथे आम्ही कंपनीचं कल्चर यावरती काम करायचो.
माइंडसेट, लोकांचं बिहेवियर, ॲटिट्यूड कशी Okay. बदलेल, कंपनीच्या दृष्टिकोनातनं कसे लोक विचार करतील, हे सुरूच होतं का. बर आणि असं करताना हा विषयात मला रस होता, त्यामुळे माणूस का नाही बदलत, कसा परिवर्तन अच्छा. का नाही बदलू शकत आहे, किंवा परिवर्तन जे कायमस्वरूपी असेल ते स्वतःमध्ये कसं आणावं, ह्यात मला रस होता. आणि त्यामुळे मी सखोल अभ्यास करतच होते. नोकरी सुरू असताना वेगवेगळे कोर्सेस करत होते, ओके रेकी, योगा, NLP, अनेक कोर्सेस. आणि बरं. जेव्हा हिप्नोथेरपी शिकले 2019ला मी सुरुवात केली, बर तेव्हा मला लक्षात आलं, वाव, दिस इज समथिंग फेनॉमिनल. अच्छा ह्याच्यात सुंदर उत्तरं आहेत, ओके. सोल्युशन आहे आणि परमनंट रिझल्ट्स आहेत. सो अच्छा. मला स्वतःला त्याचे अनुभव यायला लागले. हम्म. आणि एक पर्टिक्युलर सेशन असं होतं जेव्हा म्हणजे आम्ही एकामेकावर काम करायचो, बरोबर आणि एक सेशन होतं जिथे मी माझं हायर पर्पज, लाईफ पर्पज शोधलं. अच्छा आणि मला असं लक्षात आलं की माय लाईफ पर्पज इज टू ट्रान्सफॉर्म माय सेल्फ अँड Okay. अदर्स. अँड Oh. दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. Okay. त्यावेळी मी नोकरी सोडली आणि परमनंटली आता हे ॲज अ फुल फ्लेजेड करिअर म्हणून मी करते. बर मी 1-on-1 थेरपी सेशन्स घेते. बर ह्या अभ्यासक्रमाच्या काही लेवल्स मी शिकवते सुद्धा. बर आणि माझं दादरला सेंटर आहे जिथे मी प्रत्यक्ष इन पर्सन प्रॅक्टिस सेशन्स घेते. इव्हन ऑनलाईन सेशन्स घेते, कारण बरं. जे मुंबई बाहेर, भारताबाहेर आहेत त्यांना ऑनलाईन सेशन्स थ्रू. बर मग आता मला असं विचारायचं आहे की आपण हे जे पास्ट लाईफ रिग्रेशन याचा कोर्सचं नाव काय, ड्युरेशन किती आणि ते कशा पद्धतीनं घेतले जातात. हो. म्हणजे अपार्ट तुम्ही जसं ऑनलाईन हो, आणि हे हो. सांगितले, पण ह्याच्यापैकी मला जर सर्टिफिकेट कोर्स करायचा असेल तर मी हे कशा पद्धतीनं ह्याचं काम करावं आणि ह्याच्यासाठी बेसिक कुठल्या डिग्रीची काही गरज आहे का. बरोबर. सो मी दोन्ही सांगेन. एक म्हणजे अभ्यासक्रम शिकायचा असेल तर, 2 म्हणजे थेरपी सेशन्स बद्दल, ती साधारण किती लागतात, किती ड्युरेशन असतं, दोन्ही प्रश्नांबद्दल मी थोडी माहिती देते. एक म्हणजे हा अभ्यासक्रम एका नावाची इन्स्टिट्यूट आहे, बर एकाग्र कर्म अपार अंतर. बर ही भारतातली पहिली ISO सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे बर आणि भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. तिथून Okay. मी हा अभ्यासक्रम शिकले. ओके याच्या 5 लेवल्स आहेत बर या पूर्ण अभ्यासक्रमाच्या. आणि या 5 लेवल्स केल्यानंतर सुद्धा आपण जशी इंटर्नशिप करतो त्या पद्धतीने थोडे क्लायंट्स हाताळायचे असतात, बर केस पेपर्स लिहायचे असतात, त्याचा हो. इंटरव्ह्यू होतो डिटेल, आणि मग इंडिपेंडंट प्रॅक्टिस सुरू करता येते. अच्छा सो ते मी केलं आणि हा तो अभ्यासक्रम Okay. आहे. अपार्ट फ्रॉम दॅट ह्याच इन्स्टिट्यूटचा एक दुसरा अभ्यासक्रम आहे जिथे मला जर थेरपिस्ट बनायचं नसेल, पण मला स्वतःसाठी ही टेक्निक्स हवी असतील, मला या क्षेत्रामध्ये आवड आहे, मला कर्म, सोल, रिबर्थ हे सगळे टॉपिक्स फार पटतात, आवडतात, आणि बरोबर मला आहे. हे ज्ञान हवंय, पण मला काही थेरपिस्ट बनायचं नाहीये, पण मला अशी काही टेक्निक्स हवी आहेत जेणेकरून मी स्वतःमध्ये परिवर्तन घडवू शकेन, पण मला थेरपिस्ट बनायचं नाही. त्यांचा बर. याच इन्स्टिट्यूटचा एक दुसरा अभ्यासक्रम देखील आहे बर जो 4 लेवल्सचा आहे. ओके डिकोड नावाचे हा प्रोग्राम आहे. डिकोड डिकोड युअर माइंड, Okay. डिकोड युअर लाईफ, डिकोड युअर ब्लूप्रिंट, अशा वेगवेगळ्या 4 लेवल्स ओके आहेत. त्या टप्प्याटप्प्याने करता येतात, जेणेकरून आपण आपल्या म्हणजे जे म्हणतो ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा जीवनाचा शिल्पकार, मी माझं जीवन माझ्या हाती घेतो. ओके आणि वेगवेगळी टेक्निक्स सांगितली जातात. सखोल अभ्यासक्रम आहे हा Okay. देखील. सो हे असे 2 अभ्यासक्रम आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट याच इन्स्टिट्यूटचे अजून देखील वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, पण हिप्नोथेरपी या विषयात हे 2 अच्छा. अभ्यासक्रम आहेत. ओके अर्थात पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट बनायचं असेल तर मात्र तो जो पहिला अभ्यासक्रम मी म्हटला पण तो तो प्रॉपर सखोल करावा थेरपीचा लागेल. करावा लागतो. ओके आणि जो दुसरा अभ्यासक्रम आहे तो स्वतःसाठी आहे. मग मी दुसऱ्यावर थेरपी करू शकत नाही. आणि थेरपी सेशन्स बऱ्याचदा म्हणजे कशी आपण आपल्या मनाची मनाची, सर्जरी बरोबर आहे. करतो, बरोबर. सो बरोबर आपणच आपल्या मनाची सर्जरी करू शकत नाही. त्यासाठी तो दुसरा अभ्यासक्रम ओके. आहे जिथे वेगवेगळी सेल्फ हेल्प टेक्निक्स ओके. समजावली जातात, शिकवली जातात. तिसरं म्हणजे मी वेगवेगळ्या थेरपी सेशन्स बद्दल सांगेन. हिप्नोथेरपी किंवा पास्ट लाईफ म्हणजे ही जी रिग्रेशन थेरपी आहे ती अत्यंत क्विक, फास्ट आणि कायमस्वरूपी याचे रिझल्ट्स असतात. साधारण ओके. 5 ते 8 सेशन्समध्ये रिझल्ट्स होतात. ही थेरपी बरं. पूर्ण होते. त्यामुळे मी बऱ्याचदा लोकांना सांगते की एक 3 महिने तुमच्या आयुष्यातले 2 ते 3 महिने आणि तुम्ही- तुम्हाला नक्की बरं. बदल जाणवतील. ओके साधारण प्रत्येक सेशन 1-1.5 तास, समजूया 1 ते 1.5 तास असतं. ओके त्यामुळे 1 ते 1.5 तास, 5 ते 8 सेशन्स आणि खूप सुंदर कायमस्वरूपी रिझल्ट्स आहेत, ओके. असतात.
बरं, आता तुम्ही मला हे सेशनबद्दल सांगितलं. माझा एक मेजर प्रश्न असा आहे, की पास्ट लाईफ रिग्रेशन हे कुठल्या नात्यांवर करता येतं? म्हणजे तिथे नवरा-बायको, आई-वडील एवढीच नाती असतात का ह्याच्या पलीकडच्याही नात्यांवरती तुम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी करू शकता? मी म्हटल्याप्रमाणे जिथे मन आहे तिथे पास्ट लाईफ रिग्रेशन, हिप्नोथेरपी, अंतर्मन हे सगळं आपण करू बरोबर. शकतो. आता नात्यावर आपण काम नाही करत. आपण मग? ते नातं जगताना ओके. आपल्या मनात काहीतरी प्रॉब्लेम्स असतात हं. की बाबा बॉसशी बोलताना मी भिडस्त आहे ओके. किंवा नवऱ्याशी मी घाबरते, ओके. बरोबर? हं. आणि तो एक पॅटर्न आपल्याला दिसतो. बरोबर. त्यामुळे नातं महत्वाचं नाही, तो इशू महत्वाचा. इशू ओके. हेच की मी भिडस्त आहे किंवा मला भीती वाटते हं. किंवा सगळेच माझ्याच मागे लागले आहेत बरं. किंवा मला अगदी नात्याबद्दलच बोललो, मला घटस्फोट हवाय पण आज तो घेण्यासाठी माझ्यात हिंमत नाहीये. तर बरोबर. इशू आहे की मला हिंमत हवी आहे, मला पुढचं पाऊल घेता येत नाहीये. बरोबर. तर मग मला का हिंमत नाहीये? कुठला प्रोग्राम असा जुना सुरू आहे जेणेकरून मला हिंमत एकवटता येत बरोबर. नाहीये, ते पाऊल उचलता येत नाही. असे वेगवेगळ्या, त्यामुळे आपण समस्येवर काम करतो, कोणत्याही नात्यावर काम करत ओके. नाही. कारण शेवटी बदल हा आपण आपल्यात आणतो. आपल्यावर करणार आहे. दुसऱ्या ह्या थेरपीने आपण दुसऱ्याला बदलत नाही. ओके. मेघना मॅम, पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे काय? पास्ट लाईफ रिग्रेशनचा वापर कसा केला जातो? आणि पास्ट लाईफ रिग्रेशनमधनं तुम्ही आयुष्य कसं सुखकर करू शकता, हे सगळं तुम्ही अगदी मनापासून आम्हाला समजावून सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाची की ज्या विषयासाठी आम्ही थोडंसं जरा घाबरत पाऊल उचलतो, तिथे तुम्ही खूप मोठ्या विश्वासानं आम्हाला या सगळ्या संकल्पना समजावून सांगितल्या. याच्यासाठी महा MTV तर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तुमचे देखील खूप खूप आभार. तुमचा मागला जन्म हा तुम्हाला या जन्मासाठी नक्कीच सोयीस्कर आणि सुखकर होऊ शकतो. मागल्या जन्मातल्या भीती, मागल्या जन्मातले त्रास आणि मागल्या जन्मातली चांगली कर्म तुम्हाला या जन्मासाठी नक्कीच फलदायी ठरू शकतात. हे आपण पास्ट लाईफ रिग्रेशन या सेशनमधनं ऐकलंय. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधनं जरूर कळवा. त्यासाठी महा MTVला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.